नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमाला ह्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतोय. आणि लेकरांनो, लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पूर्णच्या पूर्ण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघितलेत आणि तो प्रत्येक फॉर्म्युला कशा प्रकारे लक्षात ठेवायची याची छोटीशी निंजा टेक्निक सुद्धा बघितलेली आहे. ठीक आहे, चला परत एकदा फॉर्म्युले रिवाइज करूयात लेकरांनो, जेणेकरून आज आपण जे काही क्वेश्चन डिस्कस करणार आहोत त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टीमध्ये बऱ्याच ठिकाणी हेल्प व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, तर फर्स्ट फॉर्म्युला काय बघितलं होतं लेकरांनो आपण? इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डीएक्स. 1 चं इंटिग्रेशन येतं एक्स प्लस काय लेकरांनो सी. ठीक आहे, सी म्हणजेच परत परत मी सांगतोय मुद्दामून त्याच्यावरती भर देऊन सी ऍज अ कॉन्स्टंट असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, फॉर्म्युले झाल्याबरोबर मी तुम्हाला पहिलं एक्सप्लेनेशन त्या कॉन्स्टंट बद्दलच देणार आहे. ठीक आहे, चला पहा रे. दुसऱ्या लेकरांनो, एक्स एक्स रेस टू पॉवर एन चं काय येतं लेकरांनो? एक्स रेस टू पॉवर एक्स चं इंटिग्रेशन येतं एक्स रेस टू पॉवर एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन पुढे लेकरांनो प्लस सी. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू पॉवर एक्स. ई रेस टू पॉवर एक्स चं इंटिग्रेशन काय येतं लेकरांनो? तर ई रेस टू पॉवर एक्सच येतं प्लस सी. क्लिअर? ओके सर. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स डीएक्स ह्याचं इंटिग्रेशन येतं ए रेस टू पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स डीएक्स. 1 बाय एक्स चे इंटिग्रेशन येते लेकरांनो लॉग एक्स प्लस सी. ठीक आहे, लॉग एक्स प्लस सी. आणि या ठिकाणी लॉगचा जो बेस आहे तो ई असतो लेकरांनो. ठीक आहे, लॉगचा बेस काय असतो रे? ई. ओके, चला पुढे पहा. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स. साइन एक्स चे इंटिग्रेशन काय येतं लेकरांनो? तर मायनस कॉस एक्स प्लस सी येते. साइन एक्स चे इंटिग्रेशन काय येतं? मायनस कॉस एक्स प्लस सी. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटू डीएक्स ते येतं लेकरांनो साइन एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ त्याच्यानंतर लेकरांनो टॅन एक्स. टॅन एक्स चं इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. क्लिअर? ओके सर. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डीएक्स. कॉट एक्स चं इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. ओके, अगेन इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स. सेक एक्स चं इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. क्लियर? ओके, चलो नेक्स्ट लास्ट कोसेक एक्स. कोसेक एक्स चं इंटिग्रेशन काय येतं लेकरांनो? तर लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. ठीक आहे, तर हे काय झालं रे? इंटिग्रेशन. आता बघू निंजा टेक्निक. यस, कसं लक्षात ठेवायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने. चलो पहा रे, मला सांगा लेकरांनो, हे दोन तर तुम्हाला माहितीच आहेत. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय रे? कॉस. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ठीक आहे, हे एकमेकांना कसे आहेत? अँटी डेरिव्हेटिव्ह रेसिप्रोकल आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. क्लिअर? चला मग आता पहा लेकरांनो की लक्षात कसं ठेवायचे. हे टॅन म्हणजे काय रे बाळांनो? टॅन म्हणजे साइन एक्स बाय कॉस एक्स. येस और नो? येस. हे मला सांगा तो 1 बाय कॉस एक्स म्हणजे काय? तर लेकरांनो 1 बाय कॉस एक्स म्हणजेच काय रे? सेक एक्स. झालं. लक्षात ठेवायचं टॅन एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. आहे सोपं. ओके सर, क्लिअर? लक्षात राहील. छान. त्याच्यानंतर कॉट एक्सचं काय लेकरांनो? कॉट एक्सचं आपण लिहितो कॉस एक्स बाय साइन एक्स. मग मला सांगा, इथे सुद्धा डिनॉमिनेटरच लिहिलं होतं. डिनॉमिनेटर साइन एक्स आहे, लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. आहे का टेन्शन घ्यायची गरज बरं का? कोण म्हणतं रे तुम्हाला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ करणं अवघड आहे? अरे पाठ करायचे नसतात. जे पाठ करून घेतात ना, त्यांनी पाठ केलेले असतात म्हणून तुमच्याकडून ती सवय लावून घेत असतात. पण लेकरांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठेतरी एक छोटीशी टेक्निक असते. ती टेक्निक जर आपल्याला समजून घेता आली, तर कुठलाच सब्जेक्ट आयुष्यामध्ये तुम्हाला अवघड जाणार नाही. प्रत्येक सब्जेक्ट हा इझी गोइंग वाटेल आणि सोपं वाटेल. परंतु त्यासाठी जो शिकवणारा शिक्षक आहे, तो त्या पद्धतीने सांगितलं गरजेचं आहे. ठीक आहे? चलो. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं लेकरांनो, की आपले जे क्लासेस आहेत, त्या क्लासेसचा ऍड्रेस हा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या मागच्या बाजूला नांदेड. ठीक आहे? जर तुम्ही बघितलं तर बाजूला गर्ल्स हॉस्टेल आहे. ठीक आहे? मा संतोषी बॉईज हॉस्टेल आणि समोर एक गर्ल्स हॉस्टेल आहे. आणि त्याच्यामध्येच तिथे परफेक्ट कॉमर्स अकॅडमी लेकरांनो, त्याच ठिकाणी आपले ऑफलाईन क्लासेस सुद्धा होत असतात. ज्या विद्यार्थ्यांना
क्लासेसचे जॉईन करायचे असेल, कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्या विद्यार्थ्यांनी मला या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकतात. 8600104446. ठीक आहे. नाव आहे अजय सर. क्लिअर? चलो बघा. आणि टायमिंग मी सांगितलंय, सकाळी 7 वाजता आपण बॅचेस चालू करतोय. 7 AM टू 8 AM. आणि संध्याकाळी सुद्धा आपली बॅच ही होणारच आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणणार सर, 2 तर गोष्टी आमच्या तुम्ही क्लिअर करून दिल्या तो. आता ह्या 2 गोष्टी क्लिअर करा. सेकंदात करतोय बाळांनो, फक्त मला थोडासा वेळ द्या. चला हे बघा, लक्ष द्या. लेकरांनो, मी जर तुम्हाला म्हटलं डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स, काय रे? डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय येतं? सेक एक्स इंटू टॅन एक्स. क्लिअर आहे? हे आता मी परत तुम्हाला विचारलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स काय लिहिणार तुम्ही? तर तुम्ही लिहिणार मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. राईट? इथं पुढे काही नाही म्हणजे प्लस. चला बघायचंय. डिंग 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 डिंग. निंजा टेक्निक बघा. सेक एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय रे? सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स चं इंटिग्रेशन बघा. सेक एक्स प्लस प्लस टॅन एक्स. झालं. नेक्स्ट कोसेक एक्स चं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह काय कोसेक एक्स चं? लॉग मायनस कोसेक एक्स इंटू कॉस एक्स. हा जो मायनस आहे तो मध्ये टाका आणि पुढे लॉग लिहा. फिनिश. ठीक आहे का अवघड? नाहीये सर. मागच्या वेळेस पण हेच सांगितलंय, मागच्या व्हिडिओमध्ये. आता पण तेच सांगायला. तुम्ही फक्त आणि फक्त टेक्निकवर लक्ष द्या. आपली ब्रांच टेक्निकल फील्ड मधले माणसं आपण. बरोबर आहे. मग शिकायला सवय सुद्धा कशी लावायची रे? टेक्निकल गोष्टी प्रमाणे शिकायला सुरुवात करावं लागेल. ठीक आहे. मग त्यासाठी तुम्हाला डिप्लोमावाला हा क्लासेस ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून सुद्धा जॉईन करावा लागेल. ठीक आहे. सगळ्याच ब्रांचेसचा आपल्याकडे शिकवतो. सी लँग्वेज, मेकॅनिक्स. ठीक आहे. त्यानंतर लेकरांनो M1, M2, बेसिक सायन्स, प्रत्येक ब्रांचेसचे प्रत्येक सब्जेक्ट आपल्याकडे होत असतात. ठीक आहे. चलो पाहिलं इथपर्यंत. क्लिअर. आता काही राहिलेल्या गोष्टी आहेत त्या आपण इथे क्लिअर करून घेऊ. सर कुठल्या गोष्टी राहिलेल्या आहेत? तर सगळ्यात पहिले लेकरांनो, तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. ठीक आहे. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहेत लेकरांनो? सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. कॉट एक्स डेरिव्हेटिव्ह येतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके. आणि आत्ताच जो आपण शिकलोय, ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय बघितलंय? प्लस सेक एक्स इंटू टॅन एक्स. क्लियर? आगे बढ़ो, आगे देखो बच्चों. नेक्स्ट कोसेक एक्स. कोसेक एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय येतं रे? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. क्लिअर? कोण म्हणताय अवघड आहे? सेक एक्स ला सेक एक्स घ्या, टॅन एक्स. कोसेक एक्स ला कोसेक घ्या, कॉट एक्स. क्लिअर? ओके. आता आपलं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ची जी अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस आहे, ज्याला आपण इंटिग्रेशन म्हणतोय, त्याचे फॉर्म्युले बघा. ह्याला जस्ट रिव्हर्स करा. म्हणजे सेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. काय येतं लेकरांनो? सेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स इंटिग्रेशन काय येतं रे? टॅन एक्स येतं प्लस सी. क्लिअर? चलो पुढे बघा लेकरांनो. कॉट एक्स काय रे? तर इथे मी लिहितोय कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स. ह्याचं इंटिग्रेशन काय येतं बाळांनो? तर येतं कॉट मायनस कॉट एक्स प्लस सी. अगेन इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू डी टॅन एक्स डीएक्स इज इक्वल टू येतं सेक एक्स प्लस सी. आहे का नाही रे सोपं? आहे सर. सोपं आहे म्हणून तर आम्ही तुमचा व्हिडिओ बघतोय. एवढं मन लावून नसतं नाही बघितलं असतं. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डीएक्स इज इक्वल टू येतंय मायनस कोसेक एक्स प्लस सी. तर हे बाकीचे फॉर्म्युलेच. क्लिअर? नक्की? चला पाहून घे रे. काय अडचण? अडचण काहीच नाहीये सर. क्लिअर? बरं. आता आपल्याला बघायचे लेकरांनो, नेक्स्ट फॉर्म्युले बघायचे कशाचे रे? इनव्हर्स फॉर्म्युले. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बघायचे इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि इन टर्म्स ऑफ इंटिग्रेशन. तर फर्स्ट बघा लेकरांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स किंवा डिफरन्शिएट साइन इनव्हर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स असं म्हटलं तरी चालेल. डिफरन्शिएट साइन इनव्हर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. क्लिअर आहे? साइन इनव्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. जर तुम्ही मला पुढचं विचारलात, सर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स एक्स काय येतं? तर येतं -1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर.
इथं प्लस आहे बाळांनो आणि इथं मायनस, बाकी कुठलाच फरक त्यामध्ये नाहीये. क्लियर? चलो आगे बढ़ेंगे. नेक्स्ट डेरिवेटिव्ह ऑफ tan इनवर्स एक्स डेरिवेटिव्ह येतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. क्लिअर? त्याच्यानंतर डेरिवेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स काय तरी -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं प्लस येतं आणि इथं काय येतं लेकरांनो मायनस. दॅट्स इट. चलो शेवटचे दोन राहिलेत बघा रे. डेरिवेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू काय येतं 1/x इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि शेवटचं डेरिवेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू -1/x इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. क्लिअर आहे का? आहे का नाही? आहे. ठीक आहे. चला मग आता काय करायचं, ह्याचं अगदी रिव्हर्स प्रोसेस अप्लाय करायची आहे. कशी रिव्हर्स प्रोसेस अप्लाय करणार? तर इंटिग्रेशन ऑफ 1 इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ला काय लिहिणार लेकरांनो dx ला या ठिकाणी लिहिणार साइन इनवर्स एक्स प्लस सी. यालाच तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. कशा प्रकारे लिहू शकता? मायनस कॉस इनवर्स एक्स प्लस सी. काय प्रॉब्लेम आहे? बिंदास. जर तुम्हाला असं आलं इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स, तर ह्याला तुम्ही लिहू शकता लेकरांनो टॅन इनवर्स एक्स प्लस सी किंवा मायनस कॉट इनवर्स एक्स प्लस सी. कुठेच काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तुम्ही 1/x इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 डीएक्स ला लिहू शकतो लेकरांनो आपण इथे कॉट सॉरी इथे काय लिहू शकतो रे आपण सेक इनवर्स एक्स प्लस सी आणि मायनस कोसेक इनवर्स एक्स प्लस सी. एकदम सोपं सरळ आणि साध्या पद्धतीने तुम्हाला मी इथे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचे अँटी डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले इथे लिहून दिलेत, म्हणजेच इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. ठीक आहे. चला मग लेकरांनो आता आपण डिस्कशन करू क्वेश्चनचे. ठीक आहे. चला पहा रे. फर्स्ट क्वेश्चन घेतो लेकरांनो या ठिकाणी. फर्स्ट क्वेश्चन घेतोय इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर 3 प्लस 2 रेस टू प्लस 2 इंटू एक्स रेस टू पॉवर 2. ठीक आहे. आणि प्लस 7 डीएक्स. हा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये विचारलाय सपोज किंवा हा क्वेश्चन आपल्याला आलाय. ठीक आहे. मग मला सांगा सगळ्यात पहिले काय करावं लागेल आपल्याला ह्या गिवन क्वेश्चन मध्ये प्रत्येक टर्मला सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करावं लागेल. ज्या कॉन्स्टंट आहेत त्या कॉन्स्टंट टर्म बाहेर काढावं लागेल. बरोबर आहे. चला मग पहा बरं इकडे. सो इथे लिहायचंय आय इज इक्वल टू इथे कॉन्स्टंट आहे का सोबत नाहीये मग डायरेक्ट लिहू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर 3 इंटू डीएक्स. प्लस आहे म्हणून प्लस लिहिलं इंटिग्रेशन ऑफ इथे बाळांनो 2 हा कॉन्स्टंट आहे बाहेर काढा. ठीक आहे. 2 बाहेर काढा. इथं काय रे एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. आपण मंदिरामध्ये जात असताना चपला बाहेर काढतो का नाही तशा प्रकारे कॉन्स्टंटला बाहेर काढायचं आहे. कळतंय का? काय अडचण? चला मंदिरात जात असताना यस 2 हे कॉन्स्टंट आहेत बाहेर काढा. एक्स स्क्वेअर लिहिलंय प्लसला प्लस. आता 7 सुद्धा एका पद्धतीने कॉन्स्टंटच आहे. एका पद्धतीने काय 100% कॉन्स्टंट आहे. बाहेर काढा इंटिग्रेशन मध्ये काही नाही म्हणजे एक्स काही नाही म्हणजे 1 इंटू डीएक्स. केलंय सगळ्यांना? मग मला सांगा लेकरांनो तुम्ही जर विसरला असाल तर मी तुम्हाला या ठिकाणी आठवण करून देण्यासाठीच आहे. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर एन. ठीक आहे. का बरं एन? मला इथे एक पॉवर दिसतोय इथं पण पॉवर दिसतोय म्हणून मी लिहिला हा फॉर्म्युला. एक्स रेस टू पॉवर एन चे इंटिग्रेशन काय आहे सर? तर एक्स रेस टू पॉवर एन प्लस 1 डिवाइडेड बाय एन प्लस 1 पुढे लिहायचे प्लस सी. ओके. चलो फिर अप्लाई करो. कसं अप्लाय करणार रे? कसं अप्लाय करणार? सर हे काय हो तुम्ही विचारताय अप्लाय कसं करायचं तुम्हीच करून दाखवा. चला पहा वेट अँड वॉच. कसं अप्लाय करणार? तर आय ला आय ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ 3 आहे इथं 3 त्याला अधिक 1 करायचे म्हणजे एक्स रेस टू पॉवर 3 प्लस 1 डिवायडेड बाय 3 प्लस 1. राईट आहे. येस सर. प्लस आहे तर प्लस लिहा. 2 ला 2 लिहा. एक्स रेस टू पॉवर 2 आहे तर एक्स रेस टू पॉवर 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 प्लस 7 ला 7 या ठिकाणी ऍज इट इज 1 चं इंटिग्रेशन काय येतं लेकरांनो तर एक्स येतं. आता मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतोय तुम्ही तो मनामध्ये त्याचा आन्सर रिअलाइज करा. एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 एक्स डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 चं इंटिग्रेशन एक्स म्हणजे 1 चं इंटिग्रेशन एक्स पुढे लिहायला विसरायचं नाही ते म्हणजे सी.
सो हे ठीक आहे. चला शेवटी मग याला सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये लिहू. सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये काय रे, 3 + 1 4 x⁴ डिवायडेड बाय 4 प्लस 2 2 + 1 3 x⁴ डिवायडेड बाय 3 प्लस 7x प्लस c. सो हे आहे बाळांनो तुमचं फायनल आन्सर. येस, ठीक आहे. अवघड आहे? कोण म्हणते अवघड आहे हो? ठीक आहे, एकदम सोप्पा सरळ क्वेश्चन तुम्हाला मी या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, चला पाहूयात दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन बघा रे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 7 होल स्क्वेअर इंटू डीएक्स असा क्वेश्चन दिलाय. क्लिअर? एक्स प्लस 7 होल रेस टू पॉवर होल स्क्वेअर. मग तुम्हाला आठवतोय का रे, ए प्लस बी याला असं लिहू शकतो का आपण, ए प्लस बी चा होल स्क्वेअर. मग ए प्लस बी चा होल स्क्वेअर ला रिप्रेझेंट कसं करता येईल, तर आपल्याला माहिती आहे एक्सपान्शन ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, चला ए म्हणजे एक्स आहे, सांगाल का रे? मनामध्ये सांगा सर, इथे कुठे तुम्ही ऑनलाईन क्लास घेताय, रेकॉर्डेड व्हिडिओ अपलोड करताय, आम्ही कसं सांगायचं? ठीक आहे, समजू शकतो. ठीक आहे, चला ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे 7. चला ह्या पद्धतीने त्याला एक्सपांड करून घेऊ. म्हणजे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए चा स्क्वेअर म्हणजे एक्स चा स्क्वेअर प्लस 2 ला 2, ए म्हणजे एक्स, बी म्हणजे 7. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहून घेऊ तिथे 7. ओके, आणि बी म्हणजे 7, 7चा वर्ग या ठिकाणी लिहिलं, इंटू डीएक्स लिहायला विसरायचं नाही. चलो पहा लेकरांनो, पुढे काय रे, एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर प्लस 7 दुनी 14x, 7 साडेसाती नाही सॉरी 7चा वर्ग 7 49 आणि इथं डीएक्स. सर तुम्ही 7.5 दूर करणार आहात आमची M2. आमच्या नशिबात जे विद्यार्थी विचार करत असेल, ठीक आहे, तर त्याची साथ तुम्हाला राहणार आहे. जर अभ्यास केला नाही अगले सेमिस्टर ट्राय करावं लागणार आहे. ठीक आहे, चला आता लेकरांनो काय करायचं रे, यस, प्रत्येकाला वेगवेगळं इंटिग्रेशन अप्लाय करायचंय, करून घ्या बाळांनो. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस 14. यस, मंदिरात जायचंय, चपला बाहेर काढून ठेवूत, कॉन्स्टंटला बाहेर काढले एक्स. ठीक आहे, पण चपला महत्वाच्याच आहेत. मंदिरात जरी जाताना आपण चपला बाहेर काढून ठेवलं तर रस्त्याने चालताना चपला लागणार आहेत. ठीक आहे, शेवटी ह्याचं सुद्धा महत्व खूप आहे आपल्या आयुष्यात बाळांनो. एक्स ला एक्स, ठीक आहे, इंटू डीएक्स प्लस 49 कॉन्स्टंट, टेक इट आउटसाइड, इथे काही नाही म्हणजे 1 इंटू डीएक्स. चला एकदम व्यवस्थित आहे का रे? आहे सर. चला इंटिग्रेशन परत परत फॉर्म्युला लिहू का तुमच्यासाठीच फक्त. ठीक आहे, एक्स रेस टू पॉवर एन डीएक्स इज इक्वल टू काय रे, एक्स रेस टू पॉवर एन प्लस 1 डिवाइडेड बाय एन प्लस 1, आगे लिखो सी. ठीक है, चलो देखो बच्चों, सो आई इज इक्वल टू क्या रे, एक्स रेस टू पावर 2 + 1 डिवाइडेड बाय 2 + 1. ठीक है, प्लस 14 ला 14, इधर काही नाही म्हणजे काय रे, जिसका कोई नहीं होता उसका कौन होता है, 1 होता है. सो या ठिकाणी 1 + 1 डिवाइडेड बाय 1 + 1 प्लस 49. इथं 1 चं इंटिग्रेशन एक्स, पुढे सी लिहायला विसरायचं नाही. चला सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये काय येईल आन्सर आपल्याकडे, आय इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर 3 डिवाइडेड बाय 2 + 1 3 प्लस 14 एक्स रेस टू पॉवर 1 + 1 किती येईल, 2. 1 + 1 2. सर किती अवघड शिकवताय तुम्ही, 1 + 1 2 किती येते. चलो 49 एक्स प्लस सी. ठीक आहे, हे बेचा पाडा येतो का रे, बेसाठी 14 1 7. ओके, सो आय असं काही एक्झाम मध्ये करत जाऊ नका, आपण आता मोठे झालो. ते 10वी पर्यंतच्या गोष्टी ठीक होत्या, पण आता ह्या गोष्टी आपल्याला शोभणाऱ्या नाहीयेत. हा तुम्हाला कळावं म्हणून मी इथं ते करून दिले, पण आता न शोभणाऱ्या गोष्टी करायच्या नाहीयेत. ठीक आहे, मोठे झालात तुम्ही जरा आता. चला मग काही लेकरांनो या ठिकाणी रे, एक्स रेस टू पॉवर 3 डिवाइडेड बाय 3 प्लस या ठिकाणी येईल 7x² प्लस 49x प्लस सी. स्वाहा, आहा, झालंय. क्वेश्चन चिल्लर होता या फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे, चला एक क्वेश्चन आणखी असंच घेऊ, फक्त च्या मायनस ऍड करू, म्हणजे निगेटिव्ह तिकडे ऍड करू आणि सॉल्व्ह करू. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x - 2 चा होल स्क्वेअर इंटू डीएक्स. ठीक आहे,
थोडा अवघड अवघड क्वेश्चन घ्यावं म्हटलं. माझी मम्मी म्हणली अवघड क्वेश्चन घे म्हणजे लेकरांना. ठीक आहे ना, म्हणून घेतलंय. चला बघा रे क्वेश्चन. सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला येतो का ए मायनस बी चा स्क्वेअर. सो हे झाला ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर स्क्वेअर झाला. चला एक्सपान्शन करून घेऊ बच्चो ह्या पद्धतीने. म्हणजे काय येईल रे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x स्क्वेअर मायनस 2 माय इंटू 3x 2x 2 चा स्क्वेअर इंटू dx. चलो देखो देखो और बोलो. हाँ चलो इंटिग्रेशन ऑफ 3 चा वर्ग किती लेकरांनो 9 एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर मायनस 3 दुनी 6 6 दुनी 12 3 दु बेत्रिक सॉरी बेत्रिक 6 6 दुनी 12 12 एक्स 2 चा वर्ग 4 इंटू dx. ओके क्या बोलते कंपनी, काय अडचण इथपर्यंत नाही सर, अजिबात अडचण नाही. चला प्रत्येकाला इंटिग्रेशन अप्लाय करायला सेपरेट. आय इज इक्वल टू 9 कॉन्स्टंट टिकेट आउटसाइड x square into dx minus 12 integration of x into dx plus 4 integration of 1 with into dx. चला पटपट पटपट सांगूत. सो i is equal to इथे 9 आहे. x square चे इंटिग्रेशन येतं x raised to power 2 plus 1 divided by 2 plus 1. ठीक आहे, फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला, x raised to power n असेल तर पॉवर 1 ने वाढवायचंय आणि खाली सुद्धा डिनॉमिनेटर मध्ये सेम फॉर्मॅट मध्ये लिहायचे, विसरायचं नाही. ठीक आहे, इथे काही नाही म्हणजे एक, म्हणजे इथे येईल 1 अधिक 1 भागिले 1 अधिक 1. ठीक आहे, प्लस 4 1 चा इंटिग्रेशन इथे x c खत्म. चलो आगे देखो बच्चों, काइल रे i इज इक्वल टू 9 into x raised to power 3 divided by 3 plus सॉरी 12 x square divided by 2 प्लस 4x प्लस c. अभी आपको 2 का 3 का 4 का पढ़ा आता है क्या रे बाबा, ये 3 1 3 3 त्रिक 9 तो लिखेंगे i इज इक्वल टू ये बे सखम 12. ओके चला मग काय रे 3x रेस टू पावर 3x रेस टू पावर 3 माइनस 6x स्क्वायर प्लस 4x प्लस c. सो हो गया आंसर फाइनल, ये आ गया अपना फाइनल आंसर. ठीक है, काय अडचण, क्लियर आहे बच्चो, नक्की. चला बघून घ्या प्लीज आता. चला आता काही दुसरे क्वेश्चन घेऊत, सिंपल सिंपल क्वेश्चन घेऊत. इंटिग्रेशन ऑफ, चल क्वेश्चन बघा, इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी जर मी तुम्हाला लिहिलं tan स्क्वेअर x इंटू dx, इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x इंटू dx. टेन्शन आले सर, सगळ्यात पहिले आम्ही तुमचा व्हिडिओ पाहतोय म्हणजे डेफिनेटली आम्हाला काहीच येत नाही अशातला तर प्रश्न नाहीये सर. बऱ्याच गोष्टी आम्हाला तुमच्यासारख्या तुमच्यापेक्षा जास्त पण येतात, असे स्टुडंट असतात. ठीक आहे, सर याचं इंटिग्रेशनचा अप्लाय नाही ना आपल्याकडे, आहे का रे, नाहीये. मग काय करायचंय, तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथं मी सिम्प्लिफाय करून देतो. चला सगळ्यांचं लक्ष इकडे बघा रे, हा इथे मी काय करतोय हेक्सागॉन ड्रॉ करतो. ठीक आहे, चला इथं लेकरांनो साइन एक्स, इथं काय रे कॉस एक्स, इथं लेकरांनो टॅन एक्स, आणि इथं काय रे कॉट एक्स, इथं येतो लेकरांनो सेक एक्स, आणि इथं काय येतो रे कोसेक एक्स. अगदी व्यवस्थित लिहून काढायचंय. ठीक आहे, ज्यांनी ट्रिग्नोमेट्रीचे माझे व्हिडिओ बघितले नसतील युट्यूब चॅनलचे त्यांनी प्लीज प्लीज एकदा रिक्वेस्ट आहे, ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचं ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले हे अगदी व्यवस्थित पद्धतीने क्लिअर होतील. ठीक आहे, विश्वास ठेवा, डेफिनेटली क्लिअर होतील बाळांनो. मग आता मला सांगा, साइनचं रेसिप्रोकल काय रे कोसेक, कॉसचं रेसिप्रोकल सेक, टॅनचं रेसिप्रोकल कोण रे कॉट. ठीक आहे, टॅन म्हणजे काय रे साइन बाय कॉस, टॅन म्हणजे काय रे सेक बाय कोसेक, कॉट म्हणजे कॉस बाय साइन, आणि कॉट म्हणजे कोसेक बाय सेक. कळतंय, नाही कळालं ना ऑफलाईन ट्युशनला आणखी डिटेल्स मध्ये समजून लक्ष द्या. मग इथं बघा रे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय तरी सेक स्क्वेअर एक्स. नाही कळालं म्हणून तर म्हणतोय ऑफलाईन ट्युशनला शिका किंवा ऑनलाईन पूर्ण रेकॉर्डेड बॅच बघा, त्यामध्ये पूर्ण 1 प्लस इथं स्क्वेअर लावायचा, इथं स्क्वेअर लावायचा, इथं लिहायचं 1, इथं लिहायचं प्लस, इथं इक्वल, इथं स्क्वेअर लावा, इथं स्क्वेअर लावा, फॉर्म्युला तयार झाला. 1 प्लस
tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, या ठिकाणी 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स. आता मला इथं दिसतोय, दिसला ग बाई दिसला, कोण दिसला आपल्याला? टॅन स्क्वेअर एक्स दिसला. ह्याला मी असं लिहू शकतो का रे? येस, ह्याला प्लस वनला तिकडे पाठवा. सो टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस वन. तर या ठिकाणी मी ह्याला थोडस चेंज करतोय. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स मायनस वन इंटू बाळांनो डीएक्स ला सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ वन इंटू डीएक्स. आली रे आली. आता कुणाला इंटिग्रेशन करायची बारी आली? सेक स्क्वेअर एक्स ला. मग तुम्ही बऱ्याचपैकी विद्यार्थी विचार करतात, सर 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 ठीक आहे, ऐकायलोय, विचार करा, तुम्ही तुमचा विचार करा. सर टॅनचं डेरिव्हेटिव्ह, ओके, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे? सेक स्क्वेअर एक्स येतं, हो का नाही? हो सर. मग सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? टॅन एक्स. सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येईल लेकरांनो? टॅन एक्स मायनसला मायनस वनचं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. आलं का नाही आलं? काय अडचण? कुछ अडचण नाही भाई, जिंदगी बहुत सुखी आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॅन नंतर कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येतं रे? तर मायनस कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स. ठीक आहे. एक छोटासा क्वेश्चन देऊ का रे? घरी करणार नक्की? मनातून शिवाय देऊन करायचे नाही. ठीक आहे, चला घ्या क्वेश्चन घ्या. हा तुम्हाला HW वाला ऑनलाईन क्वेश्चन होमवर्कला. सो इंटिग्रेशन ऑफ यस इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स यस इंटू डीएक्स. चालेल? सॉरी, कॉट लिहिणार होतो मी, असं कसं झालंय? होतंय कॉट स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. ठीक आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून देतोय. स्वतः ट्राय करा, डेफिनेटली तुम्हाला येईल. चालतंय मुलांनो? तर व्हिडिओ थोडासा मोठा झालाय. ठीक आहे, बरेच क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आणखी काही डिफरंट क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिस करून देणार आहे. ठीक आहे. पण आपला ऍड्रेस विसरू नका, टायमिंग विसरू नका, मोबाईल नंबर सुद्धा मी मेन्शन करून दिलाय, कॉल करायला सुद्धा विसरायचं नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.